नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। लगेचच हे आपल्याला दोन कामे करून घ्यायची आहेत। ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही किंवा ज्या महिलांना फक्त जुलै आणि ऑगस्ट या दोनच महिन्यांचे फक्त 3,000 रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार 50 लाख महिलांच्या खात्यावरती जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। परंतु ज्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण ज्या महिलांना पैसे आले आहेत त्यांना फक्त 2 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत। परंतु ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नसेल त्यांना 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळणार आहेत। आता याच्यासाठी आपल्याला दोन कामे करावी लागणार आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुमच्या लक्षात येतील ही दोन कामे काय आहेत। कारण भरपूर महिलांनी फॉर्म तर भरलेले आहेत परंतु ही दोन कामे त्यांना कोणीच सांगितली नव्हती। कारण शासनाच्या GR मध्ये सुद्धा फक्त असंच सांगितलेलं होतं की तुम्हाला पैसे DBTच्या द्वारे मिळणार आहेत। आता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड होते सोबतच केसरी रेशन कार्ड होते यांची अगोदरच KYC झालेली होती, म्हणूनच त्यांच्या खात्यावरती फक्त 3,000 रुपये आलेले आहेत। आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे पूर्णपणे 4,500 रुपये कसे मिळणार आहेत। फक्त ही दोन कामे करा, लवकरात लवकर करा। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांना फक्त जुलै आणि ऑगस्ट या 2च महिन्यांचे पैसे आले असतील, त्यांना सुद्धा सप्टेंबर महिन्याचे अजून पैसे आले नसतील त्यांना, सोबतच ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही त्यांना सुद्धा पूर्णपणे 4,500 रुपये दिले जाणार आहेत। आता हे कसे दिले जाणार आहेत आणि कशामुळे अजून पेंडिंग आहेत आणि भरपूर महिलांना अजून एकही रुपया का आलेला नाही याची सर्व डिटेल शासनाने सांगितलेली आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण ही योजना पूर्णपणे गरिबांसाठी होते, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल किंवा नसेल ही सुद्धा अट होती। परंतु ही अट काढण्यात आलेली होती। तुम्हाला तर माहिती आहे भरपूर अटी शासनाने घातलेल्या होत्या परंतु त्या काही कारणास्तव परत काढलेल्या आहेत। परंतु ज्या महिलांना पैसे आलेच नसतील त्यांनी नाराज व्हायचं काम नाही, कारण पूर्णपणे ह्या तांत्रिक गोष्टी आहेत आणि जर आपण OTP व्हेरिफिकेशन केलं नाही, सोबतच जी दोन सर्वात महत्त्वाची कामे आहेत ती जर केली नसतील तरच तुम्हाला पैसे आले नसतील। आता ही दोन कामे मी म्हणतोय त्याच्यातलं पहिलं काम तुम्हाला मी सांगतो, ज्या महिलांनी आधार सीडिंग केलं नसेल तर त्या महिलांनी लवकरात लवकर आधार सीडिंग करायचं आहे, कारण हे सर्वात महत्त्वाचं काम आहे। कारण ज्यावेळेस शासनाचा GR आलेला होता त्याच्यामध्ये डायरेक्ट नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या महिलांचे DBT आहे पूर्णपणे त्या महिलांच्या खात्यावरतीच पैसे जमा करण्यात येणार आहेत। परंतु या गोष्टी भरपूर लोकांना माहीत नव्हत्या, ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सुद्धा माहीत नव्हत्या। परंतु आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की आधार सीडिंग नसेल केलं तर लवकरात लवकर का करायचं आहे। आणि जे दुसरं सर्वात महत्त्वाचं काम आहे ते सुद्धा बघून घेऊयात। आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे तर ते पोस्टामध्ये आपलं सरकारी खातं खोलायचं आहे आणि त्याच्यासोबत आपलं आधार कार्ड सुद्धा सीडिंग करून घ्यायचं आहे। ते एक गोष्ट लक्षात घ्या, आधार सीडिंग एका दिवसामध्ये होतं जर पोस्टाचं बँक खातं खोललं तर। आता त्याच्याच पुढे बघू शकता सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र ठरलेले फॉर्म। ते एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्यांचे फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र होतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत। त्या महिलांना, त्या ताईंना पूर्णपणे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये जे मिळणार होते ते त्यांना परत मिळणार नाहीत। त्याच्यामुळे ज्या महिलांनी फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरला होता आणि त्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्येच पात्र ठरलेला होता, सोबतच ज्या महिलांचा फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये भरला होता आणि ऑगस्टच महिन्यामध्ये पात्र ठरला होता, अशाच महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। आता हे पैसे कधी मिळणार आहेत ते 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट। तर आजची तारीख आहे 30 ऑगस्ट। तर लक्षात घ्या, ज्या महिलांना या 3 दिवसांमध्ये पैसे मिळणार नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये फक्त 1,500 रुपये मिळणार आहे।
कारण ज्यांचे फॉर्म तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट आणि जुलै महिन्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे जरी तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असेल, पात्र ठरलेला असेल, जरी तुम्हाला 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये पैसे नाही मिळले तरी नाराज व्हायचं काम नाही, कारण पूर्णपणे तांत्रिक गोष्टी आहेत. परंतु जे अपडेट आहे त्यानुसार 31 ऑगस्टच्या आधी तुमचा पात्र फॉर्म ठरणे बंधनकारक आहे, तरच तुम्हाला 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. आता त्याच्या पुढे बघू शकता 50 लाखापेक्षा जास्त फॉर्म पात्र. ते एक गोष्ट लक्षात घ्या, या 3 दिवसामध्ये 29, 30 आणि 31 ऑगस्टमध्ये पूर्णपणे 50 लाख महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत. जर तुम्हाला पैसे आले असतील तर तुमचं अभिनंदनच आहे, परंतु जर तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे कशा पद्धतीने आधार कार्ड लिंक करू शकता. जे आपलं बँक खातं आहे त्याच्याशी आपल्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे. आणि जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुमची पात्रता यादी तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही लगेच जाऊन चेक करू शकता की आपलं नाव त्याच्यामध्ये आहे की नाही. जर नसेल तर तुम्हाला या 3 दिवसामध्ये पैसे मिळणार नाहीत. ज्यावेळेस त्या यादीमध्ये तुमचं नाव येईल त्यावेळेसच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि भरपूर वेळा कमेंटद्वारे विचारला झालेला प्रश्न घेऊयात. तर फॉर्म रिजेक्ट झाला आहे, इन पेंडिंग आहे. जर तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग असेल, रिजेक्टेड झालेला असेल तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये 1,500 रुपये मिळणार आहेत. जर तुमचा फॉर्म 31 ऑगस्टच्या आधी पात्र झाला, पूर्णपणे तुम्हाला 3ही महिन्यांचा लाभ भेटणार आहे. ते गोष्ट लक्षात घ्या. जर सध्याच्या स्थितीला आजची तारीख आहे 30 ऑगस्ट, जरी तुम्ही आज फॉर्म भरला आणि उद्या जरी पात्र ठरला तरी पण तुम्हाला 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. परंतु 31 ऑगस्ट नंतर तुमचा फॉर्म पात्र ठरला तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्णपणे 1,500 रुपये मिळणार आहेत. त्याच्यामुळे जी सर्वात महत्त्वाची 2 कामे आहेत ती म्हणजे आधार कार्ड सीडिंग करणे, जर तुम्हाला जमत नसेल तर पोस्टामध्ये बँक खाते खोलणे. ज्यांचा फॉर्म अजून पात्र नाही तर त्यांच्यासाठी काय अपडेट आहे, तर ज्या महिलांचे फॉर्म अजूनही पात्र नसतील त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर पात्र नाही तरी पण आनंदाची बातमी का आहे ते सुद्धा सांगतो. जरी तुम्हाला आज पूर्णपणे पैसे मिळले नसतील तर तुम्हाला ही 2 कामे केल्यानंतर 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. आता जे पहिलं काम आहे ते म्हणजे OTP व्हेरिफिकेशन. कारण तुमचा जरी फॉर्म पेंडिंग असेल, रिजेक्टेड झालेला असेल, परंतु तुम्ही OTP व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर तुमचा फॉर्म जे सरकारी अधिकारी आहेत ते जे चेक करणारे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. तो जर फॉर्म पोहोचवायचा असेल तर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करावे लागेल. OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुमचा फॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. अगोदरचे जे फॉर्म आलेले आहेत ते चेक केल्यानंतर तुमचा फॉर्म त्यांच्याकडे जाणार आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये आधार लिंक कसं करायचं आहे याची कमेंट आलेली होती. तर गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे बँकेत जाऊन तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू शकता. ते तुम्हाला फॉर्म देतील, त्याच्यावरती आधार कार्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो मोबाईल नंबर ते आधार कार्ड तुमच्या त्याच खात्याशी लिंक करून देणार आहेत. आणि दुसरी पद्धत म्हणजे जर तुम्ही घर बसल्या करणार असाल तर माय आधार UIDAI या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधार कार्ड टाकून त्याच्यावर येणारा OTP आधार कार्डवरती नाही, जो लिंक असणारा नंबर आहे आधार कार्डला त्या नंबरवरती OTP येणार आहे, तो सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक होणार आहे. माहिती आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे